शेतकरी मित्रांनो, तेलंगणा सरकारने नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी 2 नव्या योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची चर्चा देशभरात होत आहे। त्या 2 योजना म्हणजे रैतू भरोसा योजना आणि इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा योजना। तर या दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना मोठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, रैतू भरोसा योजनेतून तेलंगणा सरकार आता सर्व शेतकऱ्यांना वर्षाला प्रति एकर 12,000 रुपये देणार आहे। आधी ही मदत 10,000 रुपये होती, पण आता त्यात 2,000 रुपयांची वाढ झाली आहे। सरकारने या योजनेत रक्कम वाढवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। ही मदत सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी लागू असेल। त्याचबरोबर भूमिहीन शेतमजुरांसाठीही इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा योजना लागू करण्यात आली आहे। यातून प्रत्येक कुटुंबाला 12,000 रुपये वार्षिक मदत मिळणार आहे। मित्रांनो, या दोन्ही योजनांची अंमलबजावणी येत्या 26 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही अटी किंवा नियम लागू नसतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले आहे की सरसकट सर्व शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ही मदत दिली जाईल। आता मदत मिळणार नाही अशा जमिनी कोणत्या असतील ते सुद्धा पाहूयात, ज्यामध्ये बिगर शेती उपयोग असलेल्या जमिनी, खाणकाम, डोंगर, रिअल इस्टेट प्रकल्प, उद्योग किंवा अन्य गैर शेतीसाठी वापरलेल्या जमिनींना ही मदत लागू होणार नाही। तर तेलंगणा सरकारने लागू केलेल्या या दोन्ही योजनांचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, त्यात शेतमजुरांचाही विचार करण्यात आला आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील अशीच मदतीची मागणी बऱ्याच दिवसापासून केली जात आहे, पण तेलंगणा सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी आधीच निर्णय घेतला आणि आता त्यात मदतीतही वाढ करण्यात आली आहे। तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र सरकारनेही अशा योजना आणल्या पाहिजेत का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। तर पुन्हा भेटूयात एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत। धन्यवाद।